गेला कर्ण पांडवरी गेला. ऐका, त्या कर्णाला कुंती भेटली आणि सांगितलं, वागा तू हे तुझे भाऊ आहेत पाची पांडव, भावाच्या युरोप पार्टीत कोण तू उभा टाकू नको, निवडणुकीला नाही युद्धाला. लक्षात यायले, महाभारत लई वेगळे, रणनीतीच वेगळी महाभारताची. ज्याला महाभारत कळालं त्याला संसार कळते आणि व्यवहार कळते, राजकीय क्षेत्र बी कळते. लक्ष द्या. त्या कुंतीनं सांगितलं, बेटा तू तुझ्या सख्या पाची पांडवाकडून होय, तू दुर्योधनाकडून होऊ नको. कर्णानं दिलेलं उत्तर ऐका. तुम्ही ऐकले का नाही माहित नाही, पण मी सांगायलो ते ऐका. कर्ण म्हणला आपल्या आईला, आई हे आई, हे बघ, मी जर इकडून आलो पाची पांडवाकडून तर कौरवाच्या हातानं आम्ही 6ला 6 भाऊ मरून जातात. पण आई, मी जर तिकडून गेलो, दुर्योधनाकडून गेलो, तुझा 1 पांडव मरून जाईल, पण 5 पांडव तरी तुला राहतील. तुला 6ला 6 मारायचे का 1 मारायचंय, तू ठरव. त्यावेळेस कुंती म्हणते, बेटा तुला जसं कळलं तसं कर. त्यावेळेस कर्णानं सांगितलं, आई ह्याच्या पाठीमाग लय मोठं राजकारण आहे. देव तुया पाची पांडवाच्या संग आहे आई, आणि ज्याच्या संग देव असते ते कधी हारतेत का? द्वारकेचा राणा आई, अगं मी सोडून दे. भीष्म पितामहासारखा रती, माझ्यासारखा कर्ण, भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य, आई एवढे माणसं दुर्योधनाच्या बाजूने, पण दुर्योधनाच्या बाजूने देव नाही. आई मी जर इकडून आलो तर त्याला तर दुःख होईल ग आई, पण मी मेलो तर मरू दे, तुझे 5 पांडवाच्या डोक्याच्या केसाला डब्बा लागू देत नाही. हे कर्णानं कुंतीला वचन दिलं, कर्णानं. म्हणून काय महाराज, ज्याच्या सोबत देव आहे ना त्याच्या डोक्याच्या केसाला धक्का लागत नाही. अक्षययोनी सेना कौरवाच्या बाजूनं आणि पाची पांडवाच्या बाजूनं दुसरे जास्त नव्हते, फक्त देव होता. देव होता म्हणून धक्का लागला नाही. 5च होते पण देव संघ होता, धक्का लागला नाही. 100 होते, 100 कोण? कौरव, पण देव संघ नव्हता. 100ला 100 मरून गेले. म्हणून तुकोबाराय म्हणले, देवा 100 होते कौरव, 100ला 100 मेले. 5च होते पांडव, पण त्याच्या डोक्याच्या केसाला धक्का लागला नाही. का? तो तू सोबत होतास म्हणून तुझा विसरण व्हावा. विठुंबार कुमारी चालू असलेला हा सप्ताह